छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत एकूण 3 उमेदवार रिंगणात आहेत। महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट तर महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे रिंगणात आहेत। याशिवाय एक अपक्ष उमेदवार सुद्धा आपलं नशीब आजमावतोय। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातल्या 637 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 9 आणि जालना जिल्ह्यात 4 असे एकूण 13 मतदान केंद्र असणार आहेत। तर भाजपच्या सुहास शिरसाटांसह तिघे इथे रिंगणात आहेत। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेचं आज मतदान पार पडत आहे। जालना विधान परिषदेची आज निवडणूक पार पडते। आज मतदान होणार आहे आणि माझ्यासोबत महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट आहे। सर, आज मतदान प्रक्रिया पार पडते। महायुतीचे 419 गणित जवळपास स्पष्ट दिसतंय, पण दावा 500चा केला जातोय। कसं सगळं गणित आहे, विजयाचं गणित कसं असतं? नाही, तुम्ही 419 म्हणता, परंतु माझ्या माहितीप्रमाणे जे महायुतीची जी मताची संख्या आहे ती 450 प्लस आहे। आणि ही जी संख्या बघता इतर जे मतदार आहेत हे सुद्धा आम्हाला अटॅच होत आहे आणि ते नक्कीच 500 प्लस करतील। विजय जवळपास निश्चित विजय निश्चित आहे। बरं, संख्याबळ सगळं तुमचं व्यवस्थित आहे, तुम्ही सगळं दावा देखील करतात। मात्र प्रश्न असा आहे की बिनविरोध ही निवडणूक झालेली नाही। तुमच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार आहे, एमआयएमचं देखील उमेदवार आहे, याकडे कसं बघता? प्रत्येक पक्षाची एक आपली आपली ताकद दाखवण्याचं त्या ठिकाणी हे असतं आणि त्याप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न करताय, त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय, परंतु तसं काही होणार नाहीये। बहुमत स्पष्टपणे युतीकडे आहे आणि नक्कीच विजय निश्चित युतीचा होईल। बरं, छोटचा प्रश्न, महाविकास आघाडीचे मतं देखील तुमच्या पाड्यात पडू शकतात? ज्या पद्धतीनं आमचा नेता महायुतीचा आणि कार्यकर्ता ज्या पद्धतीनं कामाला लागला होता, प्रत्येकाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता, प्रत्येकानं त्या ठिकाणी घरापर्यंत पोहोचून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या माध्यमातून नक्कीच या कार्यकर्त्याचा आणि नेत्यांचाही विजय असेल महायुतीचा। नक्कीच पडतील, नक्कीच हे विकासाकडे बघून ती मतं पडतील, नक्कीच पडतील। नक्कीच सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीचे मतं देखील आमच्या पाड्यात पडतील असा विश्वास त्यांना आहे। त्यामुळे जवळपास या निवडणुकीचं गणित स्पष्ट आहे, महायुतीचं बहुमत आहे। मात्र निकालानंतर ह्या गोष्टी स्पष्ट होतील। मात्र खरंच महाविकास आघाडीचे मतं महायुतीच्या पाड्यात पडतात का आणि ती मतं किती आणि कशी फुटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल चव्हाणचा मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।